एक लग्न प्रेम कहाणी भाग 8. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ लवकर उठून ऑफिसला निघून जातो, कारण त्याच्या आता नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होणार होते. त्याला प्रोजेक्टवर फोकस करायचे होते. सिद्धार्थ ऑफिसमध्ये काम करत असतो तेव्हा विकी येतो. आलास तू? बरं झालं. तुला माहिती आहे ना, पुढच्या महिन्यात आपण एका महिन्यासाठी दिल्लीला जाणार आहोत. आपण एका प्रोजेक्ट त्या कामासाठी जाणार आहोत. तू सगळी तयारी केलेली आहेस ना? मला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट हवा आहे. हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तू तुझा सगळा फोकस या प्रोजेक्टवरती लाव. काहीही करून हा प्रोजेक्ट आपल्याला मिळालाच पाहिजे. सिद्धार्थ, यार काही दिवसापूर्वी तू मला बोलला होतास की अवनी वहिनींच्या प्लॅनवरती फोकस कर, आणि आज तू बोलतोयस तू या प्रोजेक्टवरती फोकस कर. मी नक्की करू तरी काय रे, हेच मला समजत नाही. विकी नाटकी स्वरात सिद्धार्थकडे बघतो आणि बोलतो. विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ थोड्या रागाने त्याच्याकडे बघतो आणि बोलतो, हां मी तसं बोललो होतो, पण सध्या तरी तू या प्रोजेक्टवरतीच फोकस कर. ओके, करतो. तुझं तर मला ऐकलंच पाहिजे ना. विकी असं बोलून त्याच्या कामाला सुरुवात करतो. सिद्धार्थ त्याच्या कामामध्ये एवढा बिझी झालेला होता की तो 4 दिवस घरीच गेला नाही. काम झाल्यानंतर तो त्याच्याच केबिनमधल्या पर्सनल रूममध्ये आराम करायचा. इकडे अवनीला खूप टेन्शन आले होते, कारण सिद्धार्थ तिला 4 दिवसात घरात दिसला नव्हता. तिला भीती वाटू लागली होती की माझ्यामुळे तर 4 दिवस हे घरी आली नाहीत का? त्यांना तर 4 दिवस हे घरी आली नाहीत, त्यांना काही झाले तरी नसेल ना? तिचं टेन्शन वाढत होतं. मी कॉल करून बघू का? नाही नको. जर हे कामामध्ये असतील तर उगीच डिस्टर्ब होईल आणि यांना मी कॉल केलेलासुद्धा आवडणार नाही. मग आता मी काय करू, म्हणजे मला हे कुठे आहे ते समजेल. अवनी विचार करत होती. तेवढ्या तिथे निशा येते आणि बोलते, ए बहिणी, काय करतेस तू? काही नाही ग निशा, बसले असंच. बोल ना, तुझे काही काम आहे का? अगं वहिनी, मी तुला म्हणत होते की आपण शॉपिंगला जाऊया का बाहेर? का? अगं वहिनी, शॉपिंग कशासाठी करतात? वहिनी, किती दिवस झाले मी बाहेर शॉपिंगला गेलेच नाही. आता तूसुद्धा माझ्यासोबत आहेस. चल ना, दोघीजणी मस्तपैकी शॉपिंग करूया. निशू, खरंच आत्ता नको गं, आपण कधी परत जाऊया का? सध्या माझा मूड नाही. अवनीचे बोलणे ऐकून निशा एक भुवई वर करून अवनीकडे बघते आणि बोलते, मूड नाही म्हणजे? काय झालंय तुझ्या मूडला? काही नाही ग निशू, असंच. ओ अच्छा, बाई नाही म्हणून करमत नाही का? निशा हसत बोलते. निशू, नाही ग, काही पण बोलतेस तू. तेच इकडे निशा अवनीला गुदगुल्या करू लागते. वहिनी सांग ना, मला लगेच समजतं. बाईची आठवण येत आहे ना? इकडे अवनीच्या हसून हसून पोटात दुखत होते. निशू प्लीज सोड ना गं. मग मला खरं खरं सांग, मूड का नाही? अगं हे 4 दिवस घरीच आले नाहीत. हां मग त्यात काय नवीन? निशा काही न झाल्यासारखं बोलते. अगं म्हणजे हे कुठे आहेत माहिती नाही ना? अगं माझी लाडकी बहिणी बाई, बाईला काही नाही झाले. उगीच तू तुझ्या या छोट्या डोक्याला त्रास नको देऊ. बाई ऑफिसमध्येच आहे. निशा अवनीला मिठी मारत बोलते. मग हे घरी का आले नाहीत? अगं बहिणी, बाईचं सध्या एका इम्पॉर्टंट प्रोजेक्टवरती काम सुरू आहे, त्यामुळे तो कामांमध्ये खूप बिझी आहे. तो ऑफिसमध्ये त्याचं काम करतो आणि तिथे त्याची पर्सनल रूमसुद्धा आहे. तिथेच तो आराम करतो. हे त्याचं कायमचंच आहे. आम्हाला त्याची सवय आहे. तू नवीन आहेस ना, म्हणून तुला या सगळ्या काही गोष्टी माहिती नाहीत. बट डोंट वरी वहिनी, एवढं टेन्शन तू नको घेत जाऊ. निशू, आमचं लग्न कसं झालेलं आहे हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे ना. यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं. ते अजूनही अंतरावरती प्रेम करतात. आपलं प्रेम सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करणे म्हणजे वाईट तर वाटणारच ना. त्यांच्या भावना मी समजू शकते, त्यामुळे मला काळजी वाटते गं. उगीच माझ्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. अगं वहिनी, तू काहीही बोलतेस. तू इतकी गोड आहेस ना, तुझ्यामुळे कोणालाच त्रास नाही होणार. उगीच वहिनी तू जास्त विचार नको करत बसू. चला वहिनी, तू आता पटकन आवर, आपण शॉपिंगला जाऊया, म्हणजे तुझा मूडसुद्धा फ्रेश होईल. निशू प्लीज, आज नको, उद्या जाऊया प्लीज. प्रॉमिस? हो नक्की प्रॉमिस. ओके चालेल, मी जाते, मी रूममध्ये थोडा स्टडीसुद्धा करते. असाच 1 आठवडा निघून जातो. सिद्धार्थ कधी येतो याची अवनी वाटच बघत होती. एक दिवशी सिद्धार्थ रात्री 12 वाजता लेट घरी येतो. घरात सगळेजण झोपलेले होते, त्यामुळे कोणाला सिद्धार्थ आलेला आहे हे माहिती नव्हतं. पण सिद्धार्थच्या रूमच्या बाजूलाच अवनीची रूम असल्यामुळे तिला समजलेले होते की सिद्धार्थ घरी आलेला आहे. सिद्धार्थ घरी आलेला आहे हे बघून अवनी खूप खुश झालेली होती.
खूप दिवसानंतर तिने सिद्धार्थला बघितलेलं होतं. कुठेतरी मनाला तिच्या दिलासाच भेटलेला होता. सिद्धार्थ घरी आलेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कामाचा स्ट्रेस दिसून येत होता. तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो. अवनीलासुद्धा सिद्धार्थला आलेलं बघून खूप खुश झालेली होती आणि तीसुद्धा झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी अवनी लवकर उठून तिचं आवरते आणि किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवण्याची तयारी करू लागते आणि ती छान मस्तपैकी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते. आज तिने खुश होऊन आनंदाने सगळं काही केलेलं होतं, कारण सिद्धार्थ घरी आलेला होता. सगळेजण नाश्ता करण्यासाठी येतात, पण कोणालाच अजूनही सिद्धार्थ घरी आलेला आहे हे माहिती नव्हतं. पण अवनीचे मात्र लक्ष होते, सिद्धार्थ अजूनही बाहेर आलेला नव्हता. त्यामुळे ती सारखे सिद्धार्थच्या रूमकडे बघत होती. अजून कसे उठले नाहीत, रोज लवकर उठून ऑफिसला जातात आणि आज काय झाले, बघून येऊ का यांच्या रूममध्ये जाऊन? नाही नको, मला बघून हे रागवले तर बघू काय करायचं ते, पण अजून का आले नाहीत बघितले पाहिजे. अवनी सिद्धार्थच्या रूममध्ये जाते. सिद्धार्थ अजूनही झोपलेला होता. आज हे एवढा वेळ झोपलेले आहेत, असं कसं होऊ शकतं? रोज लवकर उठतात. अवनी हळू सिद्धार्थच्या जवळ जाते आणि हाक मारू लागते. नाही नको, रात्री हे लेट झोपलेले आहेत, झोपून नको व्हायला, असं बोलून अवनी परत पाठीमागे फिरते. आह आह सिद्धार्थच्या तोंडातून हा आवाज ऐकून अवनी परत पाठीमागे फिरते आणि सिद्धार्थच्या जवळ येऊन त्याच्या कपाळाला हात लावते. सिद्धार्थला खूप ताप आलेला होता. तो तापाने फणफणत होता. बापरे, यांना किती ताप आलेला आहे, काहीतरी लवकर केलं पाहिजे. सिद्धार्थला उठायला येत नव्हतं. त्याला खूप ताप आलेला होता. त्याचे डोळेसुद्धा त्याला नीट उघडता येत नव्हते. हळूहळू सिद्धार्थ डोळे नीट उघडतो आणि तो अवनीला समोर बघतो. अवनीला समोर बघून तो रागात बोलतो, तू इथे काय करत आहेस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची? बोलायची शक्ती नव्हती तरीसुद्धा तो अवनीवरती रागवत होता. अवनी त्याचं काहीच ऐकत नाही आणि पटकन बाहेर जाऊन 10 मिनिटांनी आणखीन त्याच्या रूममध्ये येते. तू परत आलीस? तुला समजत नाही का? इथे काय करत आहेस? पटकन माझ्या रूममधून जा, मला नाही आवडत तू माझ्या रूममध्ये आलेली. तरीसुद्धा अवनी काहीच बोलत नाही आणि सिद्धार्थच्या जवळ जाऊन बेडवरती बसते. जरा शांत बसाल का? किती बडबड करत आहात? अवनी सिद्धार्थच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवू लागते, कारण सिद्धार्थला खूपच ताप आलेला होता. हे काय करतेस तू? तुम्ही फक्त शांत बसा, उगीच बडबडू नका, मला माझं काम करू दे. मी बडबडतोय? अवनी सिद्धार्थच्या ओठांवरती बोट ठेवते. एकदम शांत, आजारी असताना तरी शांत बसा. अवनी सिद्धार्थच्या कपाळावर पट्टी ठेवतच होती, पण ताप काही कमी येत नव्हता. थंड पाण्याची पट्टी ठेवूनसुद्धा सिद्धार्थचा ताप कमी येत नव्हता. अजूनही यांचा ताप कमी येत नाही आहे, डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. अवनी स्वतःच्या मनाशी विचार करते आणि पटकन डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना बोलावून घेते. थोड्या वेळातच डॉक्टर देशमुख मेन्शनमध्ये येतात. डॉक्टरांना बघून अंजलीसुद्धा घाबरत सिद्धार्थच्या रूममध्ये येते. सिद्धार्थ, काय झाले तुला? अंजली घाबरत बोलते. आई, प्लीज तुम्ही शांत व्हा, त्यांना ताप आलेला आहे. हे तू मला आधी का नाही सांगितलेस? अंजली अवनीकडे रागाने बघत बोलते. आई, आता काही प्लीज बोलायला नको, आधी डॉक्टरांना चेक तरी करू दे. अंजली बोलते आणि डॉक्टर सिद्धार्थला चेक करतात. बरं झाले तुम्ही यांच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, त्यामुळे यांचा ताप थोडा तरी कमी आलेला आहे. मी यांना काही मेडिसिन देतो, तुम्ही यांना जेवण झाल्यानंतर मेडिसिन द्या, रात्रीपर्यंत ताप नक्कीच कमी येईल. डॉक्टर बोलतात आणि काही मेडिसिन देऊन त्याला इंजेक्शन देऊन निघून जातात. आई सॉरी, मी तुम्हाला नाही सांगितलं, पण यांचा ताप बघून मलाच काही समजत नव्हते. उगीच तुम्हाला पण काळजी वाटेल म्हणून मी काही बोलले नाही. असू दे, तू जा, मी थांबेन सिद्धार्थजवळ. पण आई, खरं तर अवनीला सिद्धार्थजवळ थांबायचे होते. काय झाले? मी म्हणत होते, मी थांबू का इथे? म्हणजे मी खरंच यांची काळजी घेईन. ठीक आहे, काही लागलं तर सांग मला, अंजली बोलते आणि तिथून निघून जाते. मला माहिती आहे की मला ताप आलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या रूममध्ये येऊन मला ऑर्डर देशील. हे बघा, तुमची तब्येत खराब आहे, त्यामुळे मी हे सुद्धा करू शकते, तुम्हाला ऑर्डरसुद्धा देऊ शकते आणि तुम्हाला माझं ऐकावं लागेल. अवनी पुढे आता सिद्धार्थसुद्धा काही चालू शकले नव्हते. सिद्धार्थसुद्धा गप्पपणे बसून आराम करत होता. इकडे अवनी मात्र वेळेवर त्याला जेवण भरवत होती, मेडिसिन देत होती, सतत त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. हे सगळं काही सिद्धार्थ बघत होता. सकाळपासून माझ्या तू रूममध्ये आहेस, आता तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. सकाळपासून तू इथेच बसलेली आहेस, सिद्धार्थ बोलतो.
मला माहिती आहे की तुम्हाला मी इथे आलेलं आवडत नाही, पण तुमची तब्येत खराब आहे म्हणून मी इथे आलेली आहे. एकदा तुम्ही ठीक झालात ना, मग मी तुमच्या रूममध्ये नाही येणार. अवनी एवढं बोलते. तेच इकडे सिद्धार्थला काही वेळातच झोप येते. अवनी सिद्धार्थसाठी किचनमध्ये सूप बनवायला जाते. तेच इकडे विकीसुद्धा सिद्धार्थकडे त्या प्रोजेक्टसंबंधी एक काम होते म्हणून घरी येतो. अरे विकी, तू अचानक? विक्रम विकीला बघून बोलतात. हो अंकल, मला सिद्धार्थसोबत एका महत्त्वाच्या कामाविषयी बोलायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे ना, आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत आहोत, यासंबंधी आहे. भाऊजी, यांना खूप ताप आलेला होता सकाळी. त्यांच्या रूममध्ये हे आराम करत आहेत. मला असं वाटतं की तुम्ही यांना डिस्टर्ब करू नये. त्यांना आराम करू दे. वहिनी, पण खूप महत्त्वाचे काम आहे म्हणून मी इथे आलेलो आहो. कसले काम आहे बघू? अवनी विकीच्या हातातून फाईल घेते आणि बघू लागते. विकी आणि घरातले सगळेच विचार करू लागतात की ही काय फाईल बघत आहे? हिला थोडीच काही समजणार आहे, याचे थोडीच तिला नॉलेज आहे. भाऊजी, या प्रोजेक्टमध्ये यूज झालेली अमाऊंटची रिअल डॉक्युमेंट कुठे आहे? ही रिअल डॉक्युमेंट नाही, त्या कंपनीने स्वतः मार्केटमधून लोन घेतलेलं आहे. अवनीचे बोलणे ऐकून विकीला काही समजत नव्हते. असं कसं होऊ शकतं? आम्ही सगळं काही चेक केलेलं आहे वहिनी, आणि त्या कंपनीचे असे म्हणणे आहे की हा प्रोजेक्ट त्या कंपनीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे त्या कंपनीचे त्यांचे शेअर्स त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. नाही भाऊजी, हे चुकीचं आहे. अवनी विकीला फाईल दाखवत बोलते. इथे बघा, या डॉक्युमेंटवर कंपनीच्या प्रेसिडेंटची सही आहे आणि दुसऱ्या डॉक्युमेंटवर बँक मॅनेजरची. मला वाटतं ती कंपनी तुम्हाला फसवत आहे. तुम्ही यावर लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी, नाहीतर आपली कंपनी प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. अवनी आणि विकीचं बोलणं ऐकून घरातले सगळेजणच ऐकत होते. एवढीचं बिझनेसमधलं नॉलेज बघून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. सिद्धार्थसुद्धा त्याच्या रूममधून नुसताच बाहेर आलेला होता आणि त्याला तिचं बोलणं समजलेलं होतं. सिद्धार्थ विचार करू लागतो, हिने एवढ्या पटकन ही गोष्ट कशी काय समजून घेतली? एवढं बिझनेसमधलं कसं काही हिला समजलं? सिद्धार्थला बघून अवनी बोलते. अहो, तुम्ही कधी उठलात? तुम्ही तर झोपला होता ना, आणि उठला कशाला? आराम करा ना, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलेलं आहे. अवनी न थांबता बडबड करत होती. सिद्धार्थ तिच्या समोर येतो आणि तिच्या तोंडावरती बोट ठेवतो. किती प्रश्न विचारशील? जरा शांत बसशील का? सगळ्यांसमोर सिद्धार्थने असं केल्यावर अवनीला थोडी लाज वाटत होती. ती तिची नजर खाली घेऊन गप्प बसते. सिद्धार्थला समजते की त्याने सगळ्यांसमोर काय केले. तो सुद्धा पटकन त्याचा हात तिच्या ओठांवरून काढतो आणि विकीला बोलतो. विकी, उद्या मेहता कंपनीसोबत एक मीटिंग ठेव. त्या मीटिंगमध्ये स्पेशली कंपनीच्या प्रेसिडेंटला मेसेज करून बोलवून घे. खूप महत्त्वाचे बोलायचे असे सांग. हो सिद्धार्थ, मी उद्या मीटिंग ठेवतो आणि निघतो. मला बाकीचीसुद्धा कामं आहेत. तू काळजी घे. टेक केअर. विकी तिथून निघून जातो. विकी गेल्यानंतर अवनी रूममध्ये जात असते. सिद्धार्थ पटकन अवनीचा हात पकडतो आणि तिला सगळ्यांसमोर ओढतो. बापरे, आज यांना काय झाले आहे? सगळ्यांसमोर असे का वागत आहेत? सगळ्यांसमोर सिद्धार्थ जे काही वागत होता त्यामुळे अवनीला कसं तरी वाटत होतं, पण सिद्धार्थ वेगळ्याच धुंदीत होता. तुम्ही माझा हात का पकडला आहे? सोडा ना. सिद्धार्थ त्याची एक भुवई वर करून बोलतो. मला सांग, मागचे 2 महिने आमची टीम या प्रोजेक्टवर खूप मेहनत करत आहे, खूप काम करत आहे. त्यांना याविषयी कधीच काही समजले नाही, पण तुला कसे पटकन समजले की कंपनीने बँककडून लोन घेतले? मी स्वतःसुद्धा फाईल चेक केली होती, तरीसुद्धा मला ही चूक दिसली नाही. ॲक्च्युली मी मार्केटिंग अँड बिझनेसमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे, त्यामुळे मला याविषयी पूर्णपणे माहिती आहे, म्हणून मी कॉन्फिडन्सने बोलू शकले. ओके. एवढं बोलून सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेच विक्रम अवनीजवळ येतात आणि बोलतात. बेटा, तुला बिझनेसचं एवढं नॉलेज आहे तर तू सिद्धार्थसोबत कंपनीमध्ये काम करत का नाहीस? तू आपली कंपनी जॉईन कर ना. विक्रमचे बोलणे ऐकून अवनी गप्प बसते. बेटा, काय झालं? बाबा, तुम्ही बोलताय ते मला पटतंय, पण मी तसं नाही करू शकत. मी यांच्या ऑफिसमध्ये जॉईन नाही होऊ शकत. मी जर तसं केलं तर हे माझ्यावरती नाराज होतील. आधीच आमच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि मी ऑफिस जॉईन केलं तर आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होतील. अवनी, तू जे बोलतेस ते मला पटतंय, पण तुझ्याजवळ एवढं टॅलेंट बघून मला असं वाटतं की तू घरात बसून वेळ वाया घालवू नये. ते टॅलेंट आपल्या कंपनीला वापरावे. बघ बेटा, एकदा विचार कर. एवढं बोलून विक्रमसुद्धा रूममध्ये जातात. खरंच बाबा म्हणतात ते बरोबर आहे. मी एवढी शिकलेली आहे, मला जॉब करायला काय हरकत आहे? फक्त घरात बसून राहिले तर माझ्या या डिग्रीचा काय उपयोग? मी त्यांच्याशी बोलू का? यांना पटलं तर ते मला जॉब करून देतील. बोलायला काय हरकत आहे? भीतीसुद्धा वाटते, मी त्यांना काही बोलले आणि ते माझ्यावर चिडले तर? मग काय करू? एकदा बोलून बघतेच. काही वेळाने अवनी सिद्धार्थच्या रूमच्या बाहेर उभी राहते. काय करू? जाऊन विचारू का? हां, जातेच. नाही, नको. आणखीन रागवले तर? मग आता काय करू? अवनीला काही समजत नव्हतं. 15 मिनिटे अवनी सिद्धार्थच्या रूम बाहेर उभी राहून जाऊ की नको हाच विचार करत होती. येस अवनी, यू कॅन डू इट. जस्ट फोकस अँड बी कॉन्फिडंट. अवनी जोरात श्वास घेते आणि सिद्धार्थच्या रूममध्ये जाते. सिद्धार्थ परत एकदा अवनीला रूममध्ये बघून रागात बोलतो. तू माझ्या रूममध्ये काय करत आहेस? काही पाहिजे का?
ते एवढं बोलून अवनी गप्पच बसते. आता बोलशील का? काय पाहिजे आहे? मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. एवढं बोलून अवनी परत गप्प बसते. अवनीला परत गप्प बसलेलं बघून सिद्धार्थचा राग आणखीन वाढतो. सिद्धार्थ काही बोलायच्या आत अवनी बोलते, ते ॲक्च्युली जेवण तयार आहे. तुम्ही खाली येणार की मी वरतीच जेवण आणू? वेट, तू एवढं बोलायला माझ्या रूमच्या बाहेर 15 मिनिटे उभा होतीस का? ते तुम्ही खाली या, सगळे डिनरसाठी तुमची वाट बघत आहेत. एवढं बोलून अवनी पटकन रूममधून बाहेर निघून जाते. शिट यार, मी एवढ्या कॉन्फिडन्सने यांच्याशी बोलायला रूममध्ये गेलते, पण झाले सगळे उलटेच. पण ठीक आहे, आता नाही बोलू शकले तर परत कधी तर नक्कीच बोलेन, कारण हा माझा करिअरचा प्रश्न आहे. इकडे सिद्धार्थसुद्धा त्याच्या रूममध्ये बसून विचार करत होता. खरंच एवढेच बोलण्यासाठी कोणी रूमच्या बाहेर 15 मिनिटे उभं राहतं का? लिव्ह इट. सिद्धार्थसुद्धा रूममधून बाहेर डिनरसाठी येतो. त्याचं लक्ष अवनीकडे जाते. अवनी, निशा काहीतरी बोलत होती आणि बोलता बोलता अवनी हसत होती. अवनीचे ते मोकळे केस आणि तिच्या गालावर हसताना पडणारी खळी हे सगळं काही बघून सिद्धार्थ अवनीकडे बघण्यापासून स्वतःला अजिबात थांबवू शकत नव्हता. सिद्धार्थ खूप वेळा अवनीकडे बघत होता. अवनीचे पुढचे काही केस सारखे सारखे पुढे येत होते. ती त्यांना सारखे पाठीमागे सारत होती. तिचे ते गोल डोळे खूप सुंदर होते. तिचे डोळ्यांमुळे ती खूप सुंदर दिसत होती. अवनीला बघत असताना तो त्याच्या एका जागीच उभा होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. सिद्धार्थ, सिद्धार्थ. सिद्धार्थ तेव्हा कुठे भानावरती येतो आणि आवाजाच्या दिशेने बघतो तर आजी सिद्धार्थला बोलवत होत्या. सिद्धार्थ, पटकन जेवायला ये ना. एका जागेत तिथे का थांबलेला आहेस? हो आजी, आलो. आता जे काही झाले ते बघून सिद्धार्थला आता वेगळेच वाटत होते. तो केसांमधून एक हात फिरवत तिथून जातो. त्याला वाटत होतं की त्याला असं हसताना कोणी बघितलं नसेल, पण सोफ्यावर बसलेले विक्रम हे सगळं काही बघत होते. सगळेजण एकत्र डिनर करतात. डिनर वगैरे झाल्यानंतर सिद्धार्थ रूममध्ये जात होता. तेवढ्यात त्याच्या कानी आवाज ऐकू येतो. सिद्धार्थ. हां डॅड, बोला ना. सिद्धार्थ, जरा स्टडी रूममध्ये ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. विक्रम एवढं बोलतात आणि त्यांच्या स्टडी रूममध्ये निघून जातात. सिद्धार्थसुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो. दोघांमध्ये बराच वेळ काहीतरी बोलणे होते. सिद्धार्थ स्टडी रूममधून सरळ परत अवनीच्या रूममध्ये येतो. अवनी, सिद्धार्थ बोलतो. अवनी फक्त वॉशरूममधून बाहेर आलेली होती. तिने आता रेड कलरचा नाईट ड्रेस घातलेला होता. सिद्धार्थला बघून ती थांबते. सिद्धार्थला असं रूममध्ये बघून अवनी घाबरलेली होती, कारण तिला त्या दिवशीची रात्र आठवते. तुम्ही इथे काय करत आहात? अवनी घाबरत बोलते. मी सिद्धार्थ बोलत होता, पण त्याचे लक्ष अवनीकडे होते. ओ माय गॉड, एवढं कोणी सुंदर असतं का? मला माझं बोलणं लवकर संपवायला पाहिजे, नाही तर. वेट, व्हॉट आय एम थिंकिंग? ओ गॉड, सिद्धार्थ मनात विचार करत होता. सिद्धार्थला असं गप्प बसलेलं बघून अवनी बोलते. अहो, काय झालं? ते मी तुला सांगायला आलतो की उद्यापासून तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये ये, समजलं ना? आणि हां, बी रेडी ॲट मॉर्निंग, ओके? कारण मला उशीर करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. ओके, उद्यासाठी तयार राहा. सिद्धार्थचं बोलणं ऐकून अवनीला खूप मोठं एक सरप्राईज मिळालेलं होतं. बट वेट, व्हॉट इज माय पोझिशन इन युअर कंपनी? आय वॉन्ट टू नो. ओके, ॲज माय पर्सनल असिस्टंट, सिद्धार्थ बोलतो. अवनीला विश्वासच बसत नव्हता की आता ती सिद्धार्थची PA म्हणून काम करणार होती. व्हॉट, आर यू सिरियस? सिद्धार्थ एक भुई वर करून बोलतो. डू यू थिंक आय एम जोकिंग? नाही, मला तसं नव्हते बोलायचे. ॲक्च्युली मी आनंदी आहे, अवनी एक्सायटेड होत बोलते. तेच इकडे सिद्धार्थ रूममध्ये जात असतो तर अवनी परत त्याला आवाज देते. अहो. थँक्यू सो मच अँड गुड नाईट. सिद्धार्थ फक्त बोलून रूममध्ये निघून जातो. अवनी मात्र उद्या ऑफिसला जाणार म्हणून खूप खुश होती आणि या आनंदाच्या भरात तिला अजिबात झोपसुद्धा येत नव्हती. चला गाईस, अवनीने आणखीन एक पायरी गाठलेली आहे. ती आता ऑफिसमध्ये सिद्धार्थसोबत काम करणार आहे. आता बघूया पुढे काय होतं. नक्की आजचा भाग कसा वाटला भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग लवकरच मी प्रकाशित करेन. चलो गाईज, बाय, टेक केअर.